कोल्हापूर सांगली जिल्ह्याला मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे इचलकरंजी शहराला या पुराचा फटका मोठ्या बसला. आपण जर बघितलं तर नदीवेश नाका परिसरातील जवळजवळ इचलकरंजीला जो कर्नाटकला जोडणारा रस्ता आहे तो पूर्णपणे बंद झालेला आहे. ट्रॅक्टरच्या माध्यमातून जे नागरिक अजून पुरामध्ये अडकले आहेत त्यांना नेण्यासाठी महापालिकेनं ट्रॅक्टर ठेवलेले आहे. आपण जर बघितलं तर ह्या गल्लीमध्ये जवळजवळ नाही म्हटलं तर एक अर्धा फूट पाणी आलेलं आहे. इथल्या नागरिकांचं स्थलांतरित केलं आहे. जवळजवळ 350 कुटुंबांना स्थलांतरित करून त्यांना चांगल्या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था इचलकरंजी महानगरपालिकेकडे जात आहे. पण आपण जर बघितलं तर इचलकरंजी जे मरगुबाई मंदिर आहे नदीवेश नाका या ठिकाणी नागरिकांनी पूर बघण्यासाठी पिकनिक पॉईंट केला आहे की काय असा सवाल सध्या झाला आहे. पण ज्याच्या घरामध्ये पूर परिस्थिती निर्माण होते पण स्थलांतरित होतात पण पूर पाण्यासाठी नागरिकांनी तिथं कंचाच्या गाड्या खाजूच्या गाड्या असं लागलेलं आहे. त्यामुळे इचलकरंजी मरगुबाई मंदिर जणू काय किंवा नदीवेश नाका जणू काय पिकनिकचाच पॉईंट बनलाय की काय असा सवाल सध्या निर्माण झालेला आहे. पण सध्या आलमट्टी धरणातून 3 लाख क्युसेस पाणी सोडल्यामुळं काहीसा दिलासा कोल्हापूर जिल्हा आणि सांगली सातारा जिल्ह्याला मिळाला आहे. कॅमेरामॅन सुशांत राऊतसह मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.